नमस्कार. लहानपणी आपण सगळ्यांनीच ऐकलेली एक गोष्ट जी आपल्याला प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे हे शिकवून गेली. चला, आज आपण तीच प्रसिद्ध गोष्ट पुन्हा एकदा आठवूया. प्रामाणिक लाकूड तोड्या. चला तर मग या गोष्टीत पुन्हा एकदा रमून जाऊया आणि बघूया की एका साध्या लाकूड तोड्याची ही छोटीशी कहाणी आपल्याला किती मोठा संदेश देऊन जाते. तर आपली गोष्ट सुरू होते एका गरीब पण खूप कष्टाळू लाकूड तोड्यापासून. एका मोठ्या जंगलात एक लाकूड तोड्या राहायचा. तो खूप गरीब होता, पण तितकाच मेहनती आणि प्रामाणिक सुद्धा होता. गरिबी होती, पण त्याच्या स्वभावात सचोटी पुरेपूर भरलेली होती. तो रोज न चुकता जंगलात जायचा, लाकडं तोडायचा आणि ती बाजारात विकून जे काही पैसे मिळतील त्यावरच त्याच्या घराचा उदरनिर्वाह चालायचा. आणि या सगळ्या कामासाठी त्याच्याकडे साधन काय होतं तर फक्त एकच कुऱ्हाड. रोजच्यासारखं आयुष्य चालू होतं, पण मग एके दिवशी असं काहीतरी घडलं ज्याने सगळंच बदलून गेलं. झालं असं की तो एका खोल विहिरीजवळच्या झाडाची फांदी तोडत होता आणि व्हायचं तेच झालं. अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि छप्पाक थेट त्या खोल पाण्यात जाऊन पडली. आता विचार करा, त्याच्यासाठी हा फक्त एक अपघात नव्हता, जणू काही आभाळच कोसळलं होतं, कारण ती त्याची एकुलती एक कमाईची कुऱ्हाड होती. आता काम कसं करायचं, घरच्यांचं पोट कसं भरायचं, हे विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले. त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, देवा, आता माझं काय होणार? तो पार हताश होऊन गेला. आणि मग काय, दुःखाच्या भरात तो त्या विहिरीच्या काठावर बसून ढसाढसा रडू लागला. त्याला मदत करणारही तिथे कोणी नव्हतं. पण म्हणतात ना, जिथे सगळे रस्ते बंद होतात तिथेच आशेचा एखादा किरण दिसतो. त्याच्या त्या रडण्यानेच गोष्टीत एक अनपेक्षित जादुई वळण आलं. कारण आता सुरू होणार होती त्याच्या प्रामाणिकपणाची खरी परीक्षा. त्याचं ते केविलवाणं रडणं ऐकून त्या शांत पाण्यातून चक्क एक सुंदर तेजस्वी परी प्रकट झाली. आणि तिने त्याला खूप मायेने विचारलं की तो का रडतोय. त्याची सगळी गोष्ट ऐकून परी पाण्यात दिसेनाशी झाली आणि काही क्षणातच परत आली. पण यावेळी तिच्या हातात काय होतं माहितीये? एक चकचकीत चांदीची कुऱ्हाड. तिने लाकूड तोड्याला विचारलं, बाळा, ही आहे का तुझी कुऱ्हाड? आता विचार करा, एकीकडे प्रचंड गरिबी आणि दुसरीकडे ही मौल्यवान चांदीची कुऱ्हाड. पण तो लाकूड तोडा अजिबात डगमगला नाही. त्याने अगदी सहजपणे उत्तर दिलं, नाही देवी, ही माझी नाहीये. माझी कुऱ्हाड तर साध्या लोखंडाची होती. परीने त्याला पुन्हा एकदा पारखायचं ठरवलं. ती पुन्हा पाण्यात गेली आणि यावेळी तर ती थेट सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली, जी चांदीपेक्षाही कितीतरी जास्त मौल्यवान होती. तिने पुन्हा विचारलं, बरं, मग ही तर तुझीच असणार हो ना? पण नाही. सोन्याच्या मोहानेही तो लाकूडतोड्या जराही बदलला नाही. त्याचं उत्तर तेच होतं, तितकंच ठाम, नाही, ही सुद्धा माझी नाही. त्याची ही सचोटी बघून परीला खूप आनंद झाला आणि मग शेवटी तिने तिसऱ्यांदा पाण्यातून त्याचीच ती जुनी लोखंडी कुऱ्हाड बाहेर काढली. आपली साधी जुनी कुऱ्हाड बघताच लाकूड तोड्याचा चेहरा इतका उजळला की विचारू नका. तो अगदी आनंदाने ओरडलाच, हो, हीच आहे माझी कुऱ्हाड. देवी, तुमचे खूप खूप आभार. आणि इथेच त्याच्या प्रामाणिकपणाची परीक्षा संपली आणि आता वेळ होती त्याला त्याच्या सचोटीचं गोड फळ मिळण्याची. लाकूड तोड्याच्या या प्रामाणिकपणावर परी खूप म्हणजे खूपच खुश झाली. इतक्या मोठ्या मोहासमोरही जो माणूस आपल्या तत्वांवर ठाम राहतो तो खरंच खूप मोठा असतो, नाही का? आणि बक्षीस म्हणून परीनं काय दिलं असेल? त्याची लोखंडाची कुऱ्हाड तर परत केलीच, पण सोबत ती चांदीची आणि सोन्याची ह्या दोन्ही मौल्यवान कुऱ्हाडी त्याला भेट म्हणून दिल्या. प्रामाणिकपणाचं असं अनपेक्षित फळ मिळाल्याने लाकूड तोड्या तर प्रचंड खुश झाला. त्याने परीचे मनापासून आभार मानले आणि त्या तिन्ही कुऱ्हाडी घेऊन तो आनंदाने आपल्या घरी परतला. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? तेच की प्रामाणिकपणा हेच सर्वात मोठं धन आहे. आयुष्यात संकटे येतील, मोह समोर येतील, पण जर आपण सचोटीचा मार्ग सोडला नाही तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं, नाही का?